नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज सर्वांचा उपवास असेलच, उपवास व्यवस्थित करा छानपैकी। नुकताच रिझल्ट लागला नीटचा 14 जुलैला। त्याच्यानंतर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर काय काय राऊंडमध्ये होणार आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे। तर आता आपण राउंड 1 जो चालू होणार आहे याची तयारी कशी करावी, राउंड 1 जो चालू होणार आहे याची तयारी कशी करावी या संदर्भातला हा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर आणलेला आहे। यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप काय सांगणार आहे। फॉर्म कुठं भरायचा पहिले, त्यानंतर फीज किती लागेल, त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। थोडा व्हिडिओ लेंदी झाला तरी व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका। त्यामध्ये भरपूर वेबसाईटची नावं, फीज किती या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर BMSचं ॲडमिशन घेताना 2025च्या राऊंडला, पहिल्या राऊंडला तुम्हाला काय काय गरजेचं आहे हे समजून घ्या आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। तर यामध्ये तुम्ही नीट UG 2025 तुम्ही क्वालिफाय झालं असलं पाहिजे। पहिले नीट UG 2025 तुम्ही क्वालिफाय झालं असलं पाहिजे। 12वी मध्ये PCB ग्रुप, 12वी मध्ये PCB ग्रुप जनरल कॅटेगरीसाठी 50% असणं गरजेचं आहे आणि कास्ट किंवा कॅटेगरी असेल तर तुम्हाला 40% असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबर म्हणजे तुमचं मिनिमम 17 वर्ष तुमची पूर्ण झालेली असली पाहिजेत। या 3 इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत मित्रांनो। पुन्हा सांगतोय, लक्षात ठेवा, पहिली क्रायटेरिया तुम्ही नीट क्वालिफाय झालं पाहिजे, PCB ग्रुप क्वालिफाय पाहिजे आणि तुम्ही 17 वर्ष तुमची पूर्ण पाहिजेत। हे 3 क्रायटेरिया यामध्ये आहेत मित्रांनो। तर आता काउन्सिलिंग करताना वेबसाईट कुठल्या येतात आणि कुठल्या वेबसाईटचा वापर करून आपण ॲडमिशन किंवा नीटच्या काउन्सिलिंगचा फॉर्म भरायचा आहे। तर ऑल इंडिया कोटा जो आहे 15%चा, ऑल इंडिया कोटा जो आहे 15%चा, ज्याच्यासाठी AACCC ही प्राधिकरण जे आहे हे कोटासाठी ॲडमिशन किंवा रजिस्ट्रेशन करून घेते। त्यांची वेबसाईट आहे www.AACCC.gov.in मित्रांनो। कुठली www.AACCC.gov.in मित्रांनो। यामध्ये ऑल इंडिया गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आयुष कॉलेजसाठी ॲडमिशन किंवा रजिस्ट्रेशन घेतली जातात। त्याच्यानंतर दुसरा आहे तो स्टेट कोटा 85% साठी। याच्यासाठी CET सेल महाराष्ट्र, CET सेल महाराष्ट्रामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्याच्यासाठी वेबसाईट आहे www.cetcell म्हणजे cetcell.maha mahaset.org म्हणजे www.cetcell.mahaset.org यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। यामध्ये महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज आहेत यांच्यासाठी रजिस्ट्रेशन घेतली जातात मित्रांनो। तर रजिस्ट्रेशन कसं करावं हे समजून घ्या पहिले। त्यामध्ये पहिला आहे AACCC पोर्टल, जे तुम्हाला सेंट्रल किंवा 15% ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला www.AACCC.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे। यामध्ये पहिला तुमचा रजिस्टर जो नीट रोल नंबर आहे तो घालायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन फी आहे ते भरायचे आहे। त्यानंतर चॉईस फिलिंग आणि तुम्हाला कॉलेज लॉक करून ठेवायचं आहे। हे आहे AACCC ऑल इंडिया कोट्यासाठी मित्रांनो। महाराष्ट्र CET सेल पोर्टल जो आहे, महाराष्ट्राच्या 85% सीटसाठी तुम्ही जर अप्लाय करणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले www.cetcell.mahaset.org या वेबसाईटवर जायचं आहे। यामध्ये तुम्ही BAMS, BUMS, BHMS असं त्या ॲडमिशन लिंक असतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। त्यानंतर त्यांच्या फीज आहेत त्या पे करायच्या आहेत आणि तुम्हाला चॉईस फिलिंग जी आहे कॉलेजची ही करून घ्यायची आहे। म्हणजे 15%साठी ऑल इंडिया कोट्यासाठी कोणाला यूज करायचं आहे, AACCC.gov.in ला, आणि 85%ला कोणाला यूज करायचं आहे तुम्हाला तर www.cetcell.mahaset.org ला। लक्षात येतंय? आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फीज काय काय आहेत हे समजून घ्या पहिले।
रजिस्ट्रेशन फीज. ऑल इंडिया कोटा जो आहे तुम्ही AA CCC वर जे अप्लाय करणार आहात याच्यामध्ये तुम्हाला जनरल आणि OBC साठी 1000 फी आहे प्लस डिपॉझिट 10,000 आहे मित्रांनो. आणि जर SC ST कॅटेगरी असेल किंवा PWD असेल तर तुम्हाला 500 रुपीज फीज आहेत प्लस 10,000 रुपीज तुम्हाला काय आहे डिपॉझिट फी आहे. लक्षात येत आहे. जनरल कॅटेगरी किंवा OBC साठी 1000 रुपये फी आणि 10,000 रुपये डिपॉझिट आणि SC ST PWD साठी तुम्हाला 500 रुपये फी आणि 10,000 रुपये डिपॉझिट. हे कशासाठी ऑल इंडिया कोट्यासाठी. जर तुम्ही महाराष्ट्र CET सेलमध्ये रजिस्ट्रेशन करणार आहात फॉर्म भरणार आहात तर स्टेट कोट्यासाठी तुम्हाला 1000 रुपये फी आहे डिपॉझिट नाही आहे. इन्स्टिट्यूशनल कोट्याला 5,000 रुपये फी आहे. आणि जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटा आणि स्टेट कोटा दोन्ही भरणार असाल तर तुम्हाला 6,000 रुपये फी भरावी लागेल मित्रांनो. आता त्याच्यानंतर पार्ट येतो की कुठले डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवायचे आहेत कारण PDF फॉर्मॅटमध्ये हे लक्षात ठेवा. याच्या ओरिजिनल कॉपीज तुमच्याकडे पाहिजेत, याच्या झेरॉक्स पाहिजेत. ओरिजिनलचा 1 सेट, झेरॉक्सचा 2 सेट, सेल्फ अटेस्टेड ह्या 2 झेरॉक्स कॉपीज असाव्यात तुमच्याकडं. याच्यामध्ये 10वी आणि 12वीचं मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर नीट 2025चा ॲडमिट कार्ड आणि त्याचं स्कोअर कार्ड तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड पाहिजे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर जर ॲप्लिकेबल असेल तर हवा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे कोणासाठी EWS SC ST आणि OBC साठी. त्यानंतर तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो 6 ते 8 आणि गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही गॅप घेतला असाल म्हणजे गेल्या वर्षी पण नीट दिले या वर्षी पण नीट दिले पण या वर्षी ॲडमिशन घेणार आहे म्हणजे तुम्ही 1 वर्ष काय केलं गॅप घेतला आहे त्याचं तुम्हाला गॅप सर्टिफिकेट पाहिजे हे लक्षात ठेवा. आता प्रोसेस काय असणार आहे राऊंड 1ची ही खूप महत्त्वाची आहे. तर यामध्ये तुम्ही वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणार आहात राऊंड 1 साठी. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ओके. त्याच्यानंतर त्यांच्या रजिस्ट्रेशन फी जे आहेत त्या पे करणार आहात. पहिला आहे रजिस्ट्रेशन वेबसाईटवर करणं, दुसरं आहे डॉक्युमेंट अपलोड करणं, तिसरं आहे त्यांच्या रजिस्ट्रेशन फीज आहे त्या पे करणं, चौथा आहे तुम्ही कॉलेजचं चॉईस फिलिंग करणं. 5व्यामध्ये जेव्हा राऊंड डिक्लेअर होतो त्याच्यामध्ये तुम्हाला सीट अलॉट केली जाते पहिल्या राऊंडसाठी. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे घेऊन जायचं आहे. कॉलेज जर आवडलं तर तुम्ही रिपोर्टिंग करून कॉलेज जॉईन करू शकता. कॉलेज जर नाही आवडलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंड जो राऊंड 2 आहे याच्यामध्ये अपग्रेड होऊ शकता ओके. आणि तुम्हाला जर कॉलेज आवडलं असेल तर त्यांच्या ॲडमिशन फीज किती आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा सीट कॉलेजचे अलॉट होते तेव्हा कॉलेजला फोन करून विचारायचं की तुमच्या फीज या कोट्यासाठी काय आहेत. तेव्हा त्याचा DD कुठल्या नावानं काढायचा आहे ते कॉलेजवाले सांगतील. तो DD तुम्हाला घेऊन जायचा मित्रांनो. लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आता मी टिप्स देणार आहेत. या टिप्स तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये तुमचे जे सगळे डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन करून PDF मध्ये ठेवा ओके. लास्ट इयरचा कट ऑफ किती आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर डॉक्टर उदय कुमार कोळी किंवा व्हाईट मोट मेंटर्स किंवा आमच्या कुठल्याही जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जर कॉमेंट जरी केली तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगू ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं राऊंड चालू झाला आहे लास्ट डेपर्यंत वाट बघू असं नका करू. कधी काळी असं होऊ शकतं की वेबसाईट डाऊन होऊ शकतात. त्यामुळे ज्या वेळेला राऊंड डिक्लेअर होईल त्याच वेळेला त्याच दिवशी असं ना तो फॉर्म भरायचा फॉर्म फिलअप करायचा नक्की करा मित्रांनो ओके. आणि चॉईस फिलिंग केअरफुली करा. चॉईस फिलिंग करताना तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी करणार असाल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रायोरिटी पहिला द्या. जर तुमचे मार्क्स गव्हर्नमेंट कॉलेजसाठी नसतील तर चांगल्या ज्या कॉलेजेस आहेत त्यांची प्रायोरिटी प्रायव्हेट कॉलेजची पहिला द्या. हे लक्षात ठेवा. मी असं नाही म्हणत की कॉलेज वाईट किंवा चांगलं असतं. त्याच्यानुसार आपापल्या पद्धतीनुसार कॉलेज चांगलीच असतात सगळी. पण तुम्हाला तुमच्या जवळचं कॉलेज थोडं लांबचं कॉलेज या गोष्टी जर चेक करायच्या असतील ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही चॉईस फिलिंग करा. जर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकता. तुम्हाला आमचा मोबाईल इथं नंबर फ्लॅश होत असेल त्या मोबाईल नंबरवरनं तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला या गोष्टीमध्ये हेल्प करू या गोष्टीला हे लक्षात ठेवा ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप विचारपूर्वक उतरा. तुमचे मार्क्स किती आहेत सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या या गोष्टीमध्ये ठरणार आहेत. लक्षात आलं ओके. त्यामुळं आता मी आशा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी राऊंड 1 कसा करायचा काय करायचं हे समजलं असेल. आणि जर समजलं असेल
तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की या व्हिडिओला लाईक करू शकता। आणखीन आम्ही खूप व्हिडिओ बनवणार आहोत या विषयावर। तुम्हाला हे व्हिडिओ लवकरात लवकर मिळायचे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, किंवा अपलोड झाल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळतील मित्रांनो। ओके, धन्यवाद। व्हाईट कोट मेंटॉस तर्फे डॉक्टर उदय कुमार कोळी यांनी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। धन्यवाद मित्रांनो।